नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी बघा गणित भाग 1 संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2025. तर आपण हा गणित भाग 1 ची उत्तरपत्रिका पाहणार आहोत द्वितीय सत्राची. तर बघा, पहिला प्रश्न आहे. क्वेश्चन ए. बघा, क्वेश्चन ए मधला ए मध्ये तुम्हाला 3 आहेत 4 आहेत, त्याची उत्तरे सुद्धा दिलेली आहेत. बघा, क्वेश्चन 1 मधील ए मध्ये 4 प्रश्न आहेत. त्यातील बी बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर बघा, त्यातील दुसरं, त्यातील तिसरं बघा, चौथं बघा. सर्व प्रश्न सोडवलेले आहेत, अगदी बरोबर उत्तरे आहेत. त्यातील बघा, क्वेश्चन दुसरा चालू झालेला आहे. त्यातील क्वेश्चन ए, त्यातील पहिला क्वेश्चन 2 मधील ए आणि ए मधील पहिलं बघा. तर बघा, त्यातील दुसरं कंप्लीट द फॉलोइंग पेअर ऑफ. बघा, त्यातील दुसरं बघा आणि त्यातील तिसरं बघा. बघा, सर्व उत्तरे आहेत. पूर्ण आपण पेपर सोडवलेला आहे, त्यामुळे तुम्ही बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. त्यातील बी बघा, दुसऱ्यातला बी आणि त्यातील दुसरा बघा, बी मधील दुसरा. तर बघा, इथेच तिसरा आहे आणि चौथा. तर बघा, पाचवा. क्वेश्चन तिसरा बघा, तिसऱ्यामधला ए आणि ए मधील पहिला, त्याचं उत्तर दिलेलं आहे. बघा, त्यातील दुसरं बघा. बघा, दुसऱ्याचं बघा, इथं उत्तर दिलेलं आहे, आन्सर. त्यातील बी बघा, तिसऱ्यातला बी मधील पहिलं बघा. x अधिक y बरोबर 50. तर बघा, आता तिसरं बघूया आपण. तर त्यात व्हॅल्यू ऑफ x काढायची आहे. तर बघा, चौथं, त्याचं उत्तर आहे बघा खाली. संपूर्ण उत्तरं सोडवलेली आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत व त्याचा सोडवायचा प्रयत्न बी करायचा आहे. क्वेश्चन चौथा आहे बघा, त्यातील पहिलं बघा.
त्यातील दुसरं बघा, क्वेश्चन 4थ्यातलं दुसरं उत्तर बघा दिलेलं आहे. तर बघा तिसरं क्वेश्चन 4थ्यातलं तिसरं. तर बघा आता क्वेश्चन 5वा चालू झालेला आहे. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्यातील पहिलं बघा, आणि त्यातील बघा दुसरं आता शेवटच चाललेलं आहे बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण असा हा इयत्ता 9वीचा गणित भाग 1चा आपण संकलित मूल्यमापन द्वितीय सत्राचा आपण पेपर बघितलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनो, अभ्यास करूया या चॅनलवर जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.